मागच्या 5 वर्षात BST मुंबई यांनी जवळजवळ 2000 बसेस स्क्रॅप केलेल्या आहेत. तर फक्त 37 नवीन बसेस विकत घेतलेल्या आहेत. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे 18-19 मध्ये प्रशासनाने मोठा निर्णय घेतला की BST मुंबई आता भाडेतत्वावर चालवायची. आणि त्यानंतरच BST मुंबईची नुसती वाटच नाही लागली, तर लोकांचे जीवही गेलेले आहेत. कारण आता तुम्ही पाहाल तर BSTकडे जवळजवळ 2000 लिस्टच्या बसेस आहेत. आणि या लिस्टच्या बसेसमध्ये जे ड्रायव्हर्स आहेत हे खूप त्यांचा एक्सपिरियन्स खूप कमी आहेत, त्यांचे पगार कमी आहेत, ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात आणि म्हणून त्यांना अजून दुसरे जॉब्स पण करावे लागतात. आणि या कारणामुळेच BSTचे ॲक्सिडेंट्स वाढलेले आहेत. तसेच BSTची सर्व्हिस आहे इतकी खराब झालेली आहे की लोक तासनतास बस स्टॉपवर उभे असतात बसची वाट बघत, पण बसेसचा पत्ता नसतो. मोठ्या प्रमाणावर BSTने बसेस स्वतः विकत घ्यायला हवेत. आणि ही जी पॉलिसी आहे भाडेतत्व ही पूर्णपणे स्क्रॅप करून मला एक रिक्वेस्ट आहे मुख्यमंत्र्यांना की या BSTकडे पर्सनली लक्ष द्यावं, नवीन बसेस विकत घ्याव्यात, जे कॉन्ट्रॅक्टवर काम करतात त्यांना परमनंट करावं आणि लोकांना सुविधा द्यावी. कारण आपण 13,000 कोटी कोस्टल रोडवर खर्च केलेले आहेत, पण काही हजार कोटींचे जी एक्सपेन्स आहे ह्या BST बसेसचा, हा नक्कीच लोकांना खूप उपयोगी पडेल, लोकांना सोयी मिळेल आणि तसंच लोकांचे जीवही वाचतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.